घरकुल नाही का? आता मिळेल. यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेसाठी अर्ज करा. घरकुल योजना 2024. योजनेचे मुख्य उद्देश मुक्त जाती आणि भटक्या जमातीमधील कुटुंबांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना अधिक आर्थिक स्थिरता देण्यासाठी मदत करणे. त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढवून त्यांना हा विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे या योजनेचे ध्येय आहे. घरकुल लाभाचे स्वरूप. ही योजना ग्रामीण भागात आणली जाणार आहे आणि लाभ घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला रमाई आवास योजनेच्या मार्गदर्शक तत्वांवर आधारित घर बांधले जाईल. ते एकतर सरकारने दिलेला भूखंड वापरू शकतात किंवा त्यांच्याकडे आधीच स्वतःची जमीन असल्यास ते तिथे घर बांधू शकतात. घराची रचना अनुसूचित जाती आणि नवबोधांसाठी असलेल्या रमाई घरकुल योजनेप्रमाणेच असेल. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना पात्रता. एलिजिबिलिटी. पात्र कुटुंबातील फक्त एका व्यक्तीला लाभ मिळेल. लाभ प्राप्त करणाऱ्या व्यक्तीने वर्षातून 6 महिने एकाच ठिकाणी राहावे. लाभ घेणारी व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असावी. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा कमी असावे. कुटुंब झोपडीत, कच्च्या घरात किंवा पाल्यात राहत असावे. कुटुंबाकडे स्वतःचे घर नसावे. या कुटुंबाला महाराष्ट्रातील इतर कोणत्याही भागात घरकुल योजनेअंतर्गत घरकुल योजनेअंतर्गत घराचे लाभ मिळालेले नसावेत. लाभ घेणारे कुटुंब हे विमुक्त जाती, भटक्या जमातीतील असावे आणि गावोगावी फिरून आपले उदरनिर्वाह करणारे असावे. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना प्राधान्यक्रम कसा असेल? या योजनेसाठी मुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील कुटुंबांना पुढील प्रमाणे प्राधान्य दिले जाईल. पालात राहणारे लोक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, विधवा किंवा अपंग महिला ज्यांच्या कुटुंबाचे कोणतेही उत्पन्न साधन नाही. पूरप्रवण क्षेत्र. यशवंतराव चव्हाण घरकुल योजना अर्ज कुठे करावा? यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असल्याने लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत राबवण्यात येत असल्याने लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकत नाही. त्याऐवजी पात्र अर्जदारांनी त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात जाणे आवश्यक आहे. त्यांनी कार्यक्रमाची सर्व माहिती गोळा केल्यावर त्यांनी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना फॉर्म भरून सर्व आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालयात द्यावा.